पाहतोय की एकीकडे शरद पवार यांची पुण्यामध्ये पत्रकार परिषद सुरू आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडचं अगदी थोड्याच वेळामध्ये उद्घाटन होणार आहे आणि या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत आणि अगदी काही क्षणात मुंबईमध्ये कोस्टल रोडचं आता उद्घाटन होत आहे। ही मार्गिका आज अंशतः खुली होत आहे आणि त्या निमित्त विकासाचा हा दीप आज आपण प्रज्वलित करत आहोत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री महोदय, आजचा आपल्या शुभ हस्ते या विकासाचा हा दीप प्रज्वलित करूया। आणि लागलीच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाही मार्गिका आज अंशतः खुली होणार आहे। त्या कोनशिलेचं अनावरण माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते आपण करत आहोत। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिका अंशतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब रिमोट द्वारा आता करत आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया। महाराष्ट्राची शान वाढवणारा आजचा हा दिवस आहे, आजचा हा क्षण आहे। संपूर्ण भारताचं लक्ष ज्या ऐतिहासिक अशा क्षणासाठी लागलं होतं त्या ऐतिहासिक क्षणाची आपण आता अंशतः ही खुली करत आहोत। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाही मार्गिका अंशतः खुली झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते या कोनशिलेचं अनावरण झालेलं आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। खऱ्या हाताने महाराष्ट्राचा गौरव व्हावा, महाराष्ट्राच्या यशामध्ये अत्यंत मानाचा अशा शिरपेचा आज एक विशेष तुरा लागले गेलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपण अभिमानाने म्हणूया जय महाराष्ट्र। आणि राज्यगीताने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल। राज्यगीतासाठी सर्वजण उभे राहा। तर आपण पाहतोय कोस्टल रोडचं हे उद्घाटन हे आता मुंबईमध्ये सुरू झालंय। राज्यगीत सुद्धा सुरू झालेलं आहे आणि संपूर्ण मुंबईकरांना या बहुप्रतीक्षित अशा कोस्टल रोडच्या प्रकल्पाची प्रतीक्षा होती आणि आता ह्याचं उद्घाटन होत आहे आणि उद्यापासून हा मुंबईकरांसाठी खुला होणार आहे। याच्यामुळे सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्तराणी महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। जय महाराष्ट्र। आमदार किरण पावसकर साहेबांना मी सन्मानाने मंचावर येण्याची विनंती करते। कोळी बांधवांचे अनेक प्रश्न त्यांनी हाताळलेले आहेत। आमदार किरण पावसकर साहेबांना विनंती करते की कृपया आपण मंचावर यावं। आणि आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल साहेबांना विनंती करते की मान्यवरांचं आपण स्वागत करावं। सर्वप्रथम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो आहे। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही आपण स्वागत करतोय। त्या
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचंही आपण स्वागत करतोय. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचंही आपण स्वागत करतोय. दीपक केसरकर साहेब माननीय मंत्री यांचं आपण आता स्वागत करत आहोत. श्री मंगल प्रभात लोढा साहेब माननीय मंत्री कौशल्य विकास उद्योजकता नाविन्यता विभाग यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. मिलिंद देवरा साहेब माजी केंद्रीय राज्यमंत्री यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार सदा सरवणकर साहेबांचं आपण इथे स्वागत करत आहोत. आमदार राजन सिंह यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. माजी खासदार यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. अध्यक्ष HCC गुलाबचंद यांचंही इथे आपण स्वागत करत आहोत. SV देसाई संचालक LNT यांचंही आपण इथे स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया. आजच्या या कार्यक्रमाच्या यशोगाथा ज्यांच्या हस्ते आहे त्या अश्विनी भिडे मॅडम यांचंही आपण पुष्पगुच्छ देऊन कौतुक केलेलं आहे. अश्विनी जोशी मॅडम तसंच अन्य सर्व मान्यवरांचं आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतायत. आमदार किरण पावसकर साहेब, जागतिक महिला दिन आता 2 दिवसापूर्वीच आपण साजरा केला आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या अनेक कर्तृत्ववान अशा महिलांचा आलेखच पुढे आला. खरं तर मेट्रो वुमन अशी ओळख सुरू असतानाच मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वर्डी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाही त्याची अंशिका म्हणजे ती मार्गिका ज्यांच्या बुद्धिमत्तेने ज्यांच्या कर्तृत्वाने यशोगाथा निर्माण झाली त्या आमच्या अश्विनी भिडे मॅडम अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे यांचं कौतुक आज झालंच पाहिजे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण कौतुक करूया. खरं तर